काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये. पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं. पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार. पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार. पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातल्या, मी एका शेतकरी कुटुंबातला आहे, मी कोण जागीरदार नाहीये, माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे. इथपर्यंत मी पोहोचलो ना, तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोहोचलेलो आहे. मी कुणाचे खुर्च्या, कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाहीये. मी माझं स्थान मान्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि ते स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचा मी एक सभासद आहे आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल. कोर कमिटी बरखास्त करू काय करू, परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही. जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही. त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे. वसंत मोरेंना लोकसभा लढवायची होती, लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते आणि आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते. त्यामुळे वसंत मोरेंनी राजीनामा दिलाय असं नाहीये. मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही लढवायची हा मान्य राजसाहेबांचा निर्णय आहे, परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाहीये त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे. अगदी 2017 पर्यंत या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. मग असं 5 वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देताय. मग मी किती बी प्रयत्न केले, किती बी काही बी केलं तर मग काहीच होणार नाहीये. म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही, हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे, सन्मान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे. त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढायला इच्छुक नाहीये. जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत 4 जण, ह्या 4 जण 4-5 इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना निवडून आणा. आणि नंतर थेट जाऊयात